जय शिवराय मित्रांनो. 15 जुलै 2026 पासून राज्यामध्ये खरीप हंगाम 2026 ची ई पीक पाहणी सहायकाच्या माध्यमातून सुरू करण्यात येणार आहे. राज्यामध्ये 100% ई पीक पाहणीचं उद्दिष्ट घेऊन खरीप हंगाम 2026 पासून DCSMH अर्थात केंद्र शासनाच्या डिजिटल क्रॉप सर्व्हेअर महाराष्ट्र या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून ई पीक पाहणी केली जाणार आहे. जी ई पीक पाहणी केल्याबरोबर तात्काळ त्या शेतकऱ्याच्या ॲग्रिस्टॅग फार्मर आयडी सोबत त्या पिकाची माहिती जोडली जाणार आहे. नेमकी काय प्रक्रिया असणार आहे, कशा प्रकारे पार पाडली जाणार आहे, शेतकऱ्यांचा याच्यामध्ये काय रोल असणार आहे, या सर्व बाबी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून ई पीक पाहणीचा एक पायलट प्रोजेक्ट आणण्यात आलेला होता. राज्यामध्ये स्वतः राज्य शासनाच्या माध्यमातून ई पीक पाहणी राबवली जात होती. केंद्र शासनाच्या माध्यमातून ही DCS क्रॉप सर्व्हेअर प्रणाली आणण्यात आलेली होती. राज्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात ई पीक पाहणीचं उद्दिष्ट घेण्यात येत होतं, परंतु शेतकऱ्यांच्या माध्यमातून केली जाणारी ई पीक पाहणी आणि सहायकाला दिला जाणारा दुय्यम दर्जा याच्यामुळे आपण जर पाहिलं तर 50%, 60%, 65% पर्यंत जास्तीत जास्त ई पीक पाहणी जात होते. याच्यामध्ये रबी हंगाम आणि उन्हाळी हंगामामध्ये तर 25% ते 30%, 40% पर्यंत सुद्धा या ई पीक पाहणीची आकडेवारी होत नव्हती. आणि आता केंद्र शासनाच्या माध्यमातून ई पीक पाहणी 100% करणं बंधनकारक करण्यात आले असल्यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून याच्यामध्ये काही बदल करण्यात आले आणि आता केंद्र शासनाच्या DCSMH ऍप्लिकेशनच्या माध्यमातूनच खरीप हंगाम 2026 पासून राज्यामध्ये 100% ई पीक पाहणीचं उद्दिष्ट घेऊन खरीप हंगाम 2026 पासून ही ई पीक पाहणी सुरू केली जाणार आहे. याच्यामध्ये प्रत्येक विभागाच्या जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार आता सहायकाच्या जे काही नेमणूक आहेत त्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत. त्यांच्यासोबत प्रशिक्षणार्थी देण्यात आलेले आहेत. मोठ्या गावासाठी 1-1, 2-2, 3-3, 4-4 सहायक उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. आणि अशा प्रकारच्या सहायकाच्या माध्यमातून प्रति प्लॉट 10 रुपये आणि मिश्र पिकाच्या प्लॉटसाठी प्रति प्लॉट 12 रुपये असं मानधन देऊन ई पीक पाहणी करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. सहायकाच्या नेमणुका झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये त्यांना जे काही DCSMH ऍप्लिकेशन असेल त्याचे युजर आयडी पासवर्ड देण्यात आलेले आहेत. आता त्यांना 1-2 दिवसामध्ये लॉग इन करण्यासाठी किंवा ई पीक पाहणीच्या संदर्भातील त्यांच्या ट्रेनिंग केल्या जातील. मास्टर ट्रेनिंगच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत. त्याच्या बऱ्याच साऱ्या ट्रेनिंग पार पडलेल्या आहेत आणि आता या सहायकाच्या माध्यमातून ही ई पीक पाहणी करायला सुरुवात केली जाणार आहे. ई पीक पाहणी केली जात असताना याच्यामध्ये अंतराची अट घालण्यात आलेली आहे. पिकाच्या जवळून 20 मीटरच्या अंतरावरून त्या गटाची ई पीक पाहणी करायची आहे. ऑफलाईन पद्धतीने याच्यामध्ये पिकाचा डाटा अपलोड करता येणार आहे. वस्तुनिष्ठ ई पीक पाहणी करण्याचं उद्दिष्ट या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे. त्या सहायकाला शिवार नेमून दिलेले आहेत. त्या शिवारात प्रत्यक्ष पीक दिसल्यानंतर जी काही पिकं दिसतील त्या पिकाची ई पीक पाहणी करण्याचं त्यांना सांगण्यात आलेले आहे. शेतकऱ्याचे कन्सर्न घेण्याची गरज नाही. शेतकरी जर त्या ठिकाणी उपस्थित असेल तर ती ई पीक पाहणी करताना त्याचा आधार घेतला जाऊ शकतो. अशा प्रकारच्या सर्व बाबीच्या अनुषंगाने आता ही ई पीक पाहणी केली जात आहे. आणि ई पीक पाहणी केली जात असताना पीक विमा किंवा इतर योजना राबवल्या जात असताना त्या ई पीक पाहणीचा पूर्णपणे रेफरन्स घेतला जाणार आहे. आणि याच अनुषंगाने याच्यामध्ये सॅटेलाइट इमेज किंवा इतर बाबीच्या माध्यमातून देखील याची पडताळणी केली जाणार आहे. सहायकाच्या माध्यमातून केली जाणारी ई पीक पाहणी वरिष्ठ अधिकारी जे काही महसूल अधिकारी असतील ते त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन करतील आणि पुढे त्याला मंजुरी देऊन ताबडतोब ॲग्रिस्टॅगला फार्मर आयडी बरोबर शेतकऱ्याच्या लँड बरोबर या पिकाचा डाटा देखील दिसणार आहे. जेणेकरून कुठलंही नुकसान झालं किंवा कुठल्या जरी इतर काही बाबींचा लाभ घ्यायचा असेल तर ती ई पीक पाहणी त्या शेतकऱ्याच्या पीक क्षेत्रावरील असलेली पिकाची माहिती ही ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे. जसं की समजा सोयाबीन पेरलं, काही गोगलगाईचं नुकसान झालं किंवा इतर काही नुकसान झालं त्या केसमध्ये, किंवा कांदा असेल, कांद्याचे काही समजा अनुदान द्यायचं असेल वगैरे, तर त्या शेतकऱ्याचं ते पीक आहे का हे पीक आता ऑनलाईन पद्धतीनं पाहता येणार आहे. सरकारलाही पाहता येणार आहे, शेतकऱ्यांना पाहता येणार आहे. त्याच्यामुळे अतिशय एक टेक्निकल पद्धतीनं तंत्रज्ञानाचा वापर करून ही पीक पाहणी केली जात आहे. आता याच्यामध्ये शेतकऱ्यांना स्वतः ई पीक पाहणी करायची का तर नाही, याच्यामध्ये आपण पाहिलेले की शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करायला सांगली जात होती. त्यावेळेस शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नसणं, कुणाच्या तरी माध्यमातून ई पीक पाहणी करायचा प्रयत्न करतात, त्याच्यासाठी बरेच सारे पैसे आकारले जात होते. ई पीक पाहणी करून दिली जात नव्हती. त्याच्यामध्ये काही चुकीच्या पिकांचा समावेश होत होता. कायम पड नोंदवली जात असताना 1 गुंठेच्या जागेवरती 10 गुंठे, 1 गुंठेच्या जागेवरती 1 एकर किंवा अशा बऱ्याच साऱ्या चुका त्याच्यामध्ये होत होत्या. शेतकरी ई पीक पाहणी दुरुस्तीसाठी कार्यालयाचे खेटा मारत होते. अशा बऱ्याच साऱ्या बाबी या ठिकाणी होत होत्या. आणि शेतकऱ्यांना हा नाहक मनस्ताप, मोबाईल नसणं, इंटरनेट उपलब्ध नसणं, ई पीक पाहणी करता न येणं, या सर्व बाबीमुळे किंवा शेतकऱ्यांची लूट होत होती. या सर्व बाबीच्या पार्श्वभूमीवर आता सहायकाच्या माध्यमातून ही ई पीक पाहणी केली जाणार आहे. सहायकाच्या माध्यमातून 100% ई पीक पाहणीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे. परंतु जर याच्यामध्ये काही ई पीक पाहणी बाहेर बाकी राहिली तर ती शेतकऱ्याच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न शासनाच्या माध्यमातून केला जाऊ शकतो. परंतु त्याच्या संदर्भातील अद्याप कुठल्याही मार्गदर्शक सूचना किंवा गाईडलाईन्स आलेल्या नाहीत. मात्र 100% ई पीक पाहणी ही सहायकाच्या माध्यमातूनच
केली जाण्याची या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये काही आक्षेप असे आलेले आहेत की समजा सहाय्यकाच्या माध्यमातून ई पीक पाहणी केलीच नाही, ई पीक पाहणी वेळेमध्ये न झाल्यामुळे शेतकऱ्यांचं जर नुकसान झालं, ई पीक पाहणी करत असताना सहाय्यकाच्या माध्यमातून चुकीची ई पीक पाहणी, असे जर काही शेतकऱ्यांना आक्षेप आले तर ते आक्षेप शेतकरी तहसील कार्यालयामध्ये मांडू शकतात. तहसीलदारकडे त्याची रीतसर तक्रार देण्याची सुविधा सुद्धा याच्या अंतर्गत आहे, जेणेकरून हा डाटा उपलब्ध केला जात असताना वस्तुनिष्ठ डाटा उपलब्ध केला जाईल. बऱ्याच वेळा शेतकऱ्यांच्या माध्यमातून सांगितलं जातं की सहाय्यकाच्या माध्यमातून पैशाची मागणी केली जाईल. अशा प्रकारे कुठल्याही सहाय्यकाच्या माध्यमातून पैशाची मागणी केली जाणार नाही. परंतु शेतकऱ्याच्या माध्यमातून जर प्रलोभनं देण्यात आली किंवा काही त्यात जर बाबी झाल्या तर त्या काही गोष्टी मात्र होऊ शकतात आणि या अशा गोष्टी होऊ नये यासाठी सुद्धा सहाय्यकांना मीटिंग घेऊन त्या प्रकारच्या ट्रेनिंग दिल्या जात आहे, जेणेकरून हा 100% शुद्ध डाटा हा या पोर्टलवरती अपलोड केला जाईल. तर मित्रांनो, आजपासून ई पीक पाहणीची प्रक्रिया सुरू होणार आहे. 1-2 दिवसामध्ये सहाय्यक आपले लॉग इन करतील आणि लॉग इन करून त्यांच्या स्तरावरती ते जशी पिकं दिसतील तशा प्रकारे ते ई पीक पाहणीच्या नोंदी घेत राहणार आहे. तर ई पीक पाहणी कशी होणार, याच्यात शेतकऱ्यांचा रोल काय असणार, याच्याबद्दल मोठ्या प्रमाणात विचारणा केली जात होती आणि याच्याबद्दलची एक महत्वाची माहिती होती. धन्यवाद.